सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आस्वाद घ्यावा। सुस्वागतम सुस्वागतम। आषाढी काही वारी निमित्त आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी निमित्त आलेल्या सर्व वैष्णव पुरंदर हवेलीचे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय विजय बापू शिवतारे मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। आळंदी ते पंढरपूर आषाढी काही वारी निमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी पुरंदर हवेलीचे विद्यमान कार्यसम्राट सालाबाद प्रमाणे या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे माजी मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमच्या सर्वांचेच नेते मार्गदर्शक विजय बापू शिवतारे साहेबांच्या आदेशानुसार आमच्या शिवसेनेचे नेते ममताताई शिवतारे आणि विजय बापू शिवतारे मित्रमंडळाच्या वतीनं मला वाटतं हे 15वं वर्ष असेल, 15वं किंवा 16वं वर्ष। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या पायी चालत येणाऱ्या सर्वच वैष्णव भक्तांसाठी बापूंच्या वतीनं फराळ वाटपाचा कार्यक्रम दरवर्षीच केला जातो। यावर्षी देखील हा कार्यक्रम अविरतपणे ही सेवा सुरू आहे। सर्वच वारकरी भक्तांचं या सोपान काकांच्या पुण्यनगरीमध्ये बापूंच्या वतीनं अतिशय उत्साही मध्ये स्वागत केलं जातं। यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन या वैष्णव भक्तांसाठी बापूंच्या मंडळाच्या वतीनं केलेलं आहे आणि आम्ही सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी दरवर्षी सामील असतो। यावर्षी देखील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सामील आहेत। आम्ही देखील पालखीचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत। धन्यवाद। सासवड शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि सासवड शहराची जी ओळख आपण सांगतो ते ओळख आहे पालखीतळ मैदान। कारण या पालखीतळ मैदानावर आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीच्या पालखीचा 2 दिवस मुक्काम असतो। अतिशय आनंदाचं वातावरण अख्ख्या तालुक्यासाठी, या सासवड शहरासाठी अतिशय आनंदाचं असं वातावरण या 2 दिवसात असतं। आणि जेव्हापासून बापू पुन्हा आमदार बनून 2008-9 पासून आले तेव्हापासून निरंतर या भक्तांची किंवा वारकऱ्यांची सेवा म्हणून निरंतर आपण दरवर्षी खिचडी वाटपाचा हा कार्यक्रम ठेवतो। यावर्षी बापू त्यांचं किडनी प्रत्यारोपण झाल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण आपल्या वारकऱ्यांची आणि भक्तांची पूर्ण काळजी घ्यायचे आदेश त्यांनी आम्हाला दिले आणि त्याच्याप्रमाणेच दरवर्षीप्रमाणेच ही प्रथा आम्ही चालू ठेवून यावर्षी देखील खिचडी वाटपाचा कार्यक्रम ही निरंतर सेवा आपलं कर्तव्य आहे या नात्याने करतोय। धन्यवाद। नमस्कार। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आज लाखो भाविकांचे इथं सासवडमध्ये आगमन होत आहे। या सर्व भक्तांचा माननीय आमदार विजय बापू शिवतारे यांच्या सर्वांच्या शिवसेनेच्या संघटनेमार्फत आम्ही सर्व हार्दिक असं स्वागत करतोय आणि सालाबादाप्रमाणे गेले 15-16 वर्षापासून बापूंच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सर्व ज्ञानेश्वर महाराजांच्या येणाऱ्या वारकरी संप्रदायाला एक फराळ म्हणून आपण खिचडी वाटपाचा कार्यक्रम इथे आपण चालू ठेवलेला आहे। तरी सर्व भक्तांनी त्याचा प्रसादाचा लाभ घ्यावा व येणाऱ्या सर्व भक्तांचं मी पुन्हा एकदा विजय बापू शिवतारे मित्रमंडळातर्फे व सर्व शिवसेनेचा नगरसेवक, सासवड नगरपालिका व सर्व तमाम पुरंदर तालुक्यातील शिवसैनिकांतर्फे खूप खूप असे स्वागत करतो। धन्यवाद।